Straight. Yes, hello. Thank you so much, Prasaji Parab sir. एस के पाटील चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जवनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. गेल्या 2 दिवसांमध्ये आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि द्वितीय फेरीमधील ही मॅच आता पाहतोय. एका बाजूला चेंज द गेम वडवली बी आणि दुसऱ्या बाजूला खोणी अ. वेळ कमी आहे, प्लीज लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. दोन्ही अंपायर्स देखील सूचना आमच्या मॅनेजमेंट टीम कडून. फिल्डिंग करणाऱ्या टीम कमलेश लवकर प्लीज. तुम्हालाही जायचं आम्हालाही माहिती आहे, पण इकडेही 9 मॅचेसचा शेड्यूल आहे, त्यामुळे आमची मॅनेजमेंट टीम जे आम्हाला सूचना करते ते या माईकद्वारे आम्ही तुम्हाला करत आहोत. थोडं फास्ट घ्या. ओपनिंग प्लेयर आले आकाश ठोंबरे आणि करण ठोंबरे. तर पहिल्या षटकामध्ये वडोली बीचा गोलंदाज कमलेश पाटील वेगाने टाकलाय. हुक करायचं होतं, हलकी अपील, मात्र अंपायर सांगतायत की इथे बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. आजचा दिवसभरामध्ये बरंच काय घडलंय. एस के पाटील चषक 2025 अंतिम दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये पाहुणे आले होते मोठ्या संख्येने. दिप एक्स्ट्रा कव्हर बॉल चाललाय शुभमकडे. पहिली धाव वेगाने, एकच धाव जी पहिली धाव येते श्री गणेश क्रिकेट संघ कोणीसाठी. आज देखील पाहुणे आले. धाव संख्या 1 आहे. लंच टाइम आहे, त्यामुळे आमचं मॅनेजमेंट टीम देखील लंच करते. अंपायरचं लंच झालंय. आफ्टर लंच आम्ही कॉम्बॉक्स मध्ये आहोत. फुल लेंथ आलाय. स्कोर सध्या आपल्याला दाखवतोय 2 धावा. कमलेश पाटील स्विच हिटचा प्रयत्न, मात्र इथे व्यवस्थित कनेक्शन नाही. जबरदस्त बॉलिंग करतात कमलेश. मागचा सामना चित्त तरा करत होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्या मॅचमध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळाली होती, पण शेवटची जी कॅच ड्रॉप झाली तिथून सामना जिंकला. ऑफ बाहेर यावेळेला अंपायरचा सिग्नल येतोय तो व्हाईट बॉल. अवांतर एका धाव्याने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 3 वरती. चांगली बॉलिंग. 2 डॉट बॉल आलेले आहेत, 2 सिंगल आलेले आहेत. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाही. एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला ठेवला, एक फिल्डर काऊ कॉर्नरला ठेवला. 2 कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत दोन्ही बाजूला. मिड ऑन लात ठेवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड, शॉर्ट गली. समोर खेळला स्ट्रेट ड्राइव्ह, मिड ऑफला भेदून बॉल चालला मागे. येत आहेत 4 धावा कोणी टीमसाठी. पहिला चौकार आकाश बॅटमधून. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील अजून एक बॉल बाकी. कमलेश आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. वाईड इश लॉंग ऑन. रुपेश फिल्डिंग चांगली झालेली आहे, एकच धाव. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 8 धावा. बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ खोणी. नेक्स्ट मॅच खार्डी आणि पडले या 2 संघांमध्ये. सो टॉससाठी दोन्ही संघांचा कॅप्टन तुम्हाला उपस्थित राहायचा आहे.
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावरती आपण पाहतोय 8 धावा. विकेट आली नाही पण धावा तितक्याशा जरूर बनवता आला नाही श्री गणेश क्रिकेट संघ कोणीच्या फलंदाजांना. आता अटॅक करण्याचा प्रयत्न असेल. समोर चेंज गेम मोडुली 20 संघ. मागच्या मॅचमध्ये सागावच्या विरुद्ध जबरदस्त फाईट. दोन्ही संघांनी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष केला पण शेवटच्या क्षणाला रोहित जो क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून झालेल्या चुकीने तो सामना जिंकला चेंज मोडुली बी ने. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. ऋतिक पाटील आलेले आहेत एक्सपिरिया मॉल कडून पहिला बॉल घेऊन. ऑफ स्टंपचा बाहेर. या वेळेला अंपायरचा सिग्नल आला वाईड. जास्त बाहेर होता. मागच्या मॅचमध्ये सचिनच्या अगेन्स्ट असेच ऑफ स्टंपचा बाहेरचे बॉल टाकत होता तेव्हा सचिनच्या बॅटमधून जबरदस्त फटके आले होते. मात्र तेव्हा जरूर या स्टँडच्या मागे असलेला विकास विशाल त्याला सांगत होता की जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर नको. पहिला बॉल इथे फार ऑफ स्टंपच्या बाहेर तो वाईड आलाय. धावसंख्या 9 वरती. ऋतिक ओव्हर द विकेट. समोर टाकला होता मिस टायमिंग. शॉर्ट कव्हरला फिल्डर आलेले आहेत. संदेशने टिपलाय झेल पहिला आद्रा. श्री गणेश क्रिकेट संघ कोणीला. आकाश ठोंबरे बाद. पहिली विकेट आले. धावा फलकावरती आपण पाहतोय 9 धावा. नवीन फलंदाज आलेले आहेत आकाश विकेट आणि त्याचे मोठे बंधू हर्षद. पंच करायचा होता कदाचित ही एज होती. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये जी रिॲक्शन आपण ऋतिक पाटीलचे बघितले ते पाहता असंच वाटतंय की ही कॅचच होती. मागे यष्टीरक्षक विकास पाटीलला. कॅच ड्रॉप हर्षदला जीवनदान. धावसंख्या धाव फलकावरती 9. या षटकातील अजूनही बॉल बाकी आहेत 4. ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहे. मिड विकेटला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर. ऑन साइडला जास्तीत जास्त फटके हर्ष ठोंबरेचे आपण बघितलेत. एलिव्हेशन नाही. बॅट फिरली हातामध्ये. लॉंग ऑन. शुभम पोहोचला. वेल टच कॅच. या वेळेला चुकी नाही. 9 ला बसतो दुसरा धक्का. हर्ष ठोंबरे शून्यावरती बाद. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. षटक सध्या प्रगतीपथावर दुसरं. आकाश ठोंबरे हर्ष ठोंबरे आणि आता नवीन फलंदाज मैदानाचा आज चाललाय राकेश माळी. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जबरदस्त बॅटिंग ज्याने केली होती. आदरणीय रामदासजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एस के पाटील चषक 2025 मध्ये काकांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम. नऊ धावात. ऋतिक ऑफ स्टंपचा बाहेर होता. समोर खेळायचा होता पण एज घेऊन बॉल चालला शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. सिंगल डबलने सध्याचा डाव चालला. आतापर्यंत एक बाउंड्री फक्त आपल्याला पाहायला मिळाली जी फलंदाज आकाश ठोंबरेच्या बॅटमधून आली होती. त्या व्यतिरिक्त आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाही आणि त्याच बाउंड्रीच्या शोधात उभा असलेला करण आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. सध्याचा स्कोर 10. प्रगतीपथावर दुसरं षटक. ज्या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी. पॉइंटला फिल्डर आलाय. डीप कव्हर सर. लॉंग ऑफ. ऑन साइडला 3. ऋतिक पाटील पुन्हा एकदा राईट आर्म विकेटने लॉफ्ट केलाय. पिकअप शॉट.
मिड विकेटला बॉल, सीमारेषेच्या बाहेर, ठोंबरेने ठोकला आता षटकार. खार्डे आणि पडले या दोन्ही संघांचा देखील आपण आभार व्यक्त करू की आपण उपस्थित राहिले, कॉपरेट केलं. खरं तर पडले विरुद्ध खार्डी ही मॅच होती, पण जरूर वडवली बीला जायचं आहे यानंतर भिवंडीच्या स्पर्धेमध्ये. त्या कारणास्तव त्यांनी पडले आणि खार्डी कॉपरेट केलं, त्याबद्दल आमच्या संपूर्ण हनुमान क्रिकेट संघ बेतवड्याच्या वतीने पडले आणि खार्डी या दोन्ही संघांचा आभार. पण आता टॉससाठी यानंतरचा पुढचा सामना पडले अगेन्स्ट खार्डी. ऑफस्टम्पचा बाहेर होता, थांबलाय करंट, जाऊ दिलं वेल लेफ्ट. इट इज व्हाईट बॉल. व्हाईटने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे आता 17. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रगतीपथावर दुसरं षटक, शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. हे षटक प्रोडक्टिव्ह आहे. ऋतिक पाटील ऑफस्टम्पचा बाहेर ठेवलाय, या वेळेलाही वाईट आला. अंपायरचा सिग्नल. किंग मैदानाचे मालक विशालजी मात्रे यांच्या ठिकाणी आगमन होत असताना राज मात्रेच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे. जेव्हा विशाल दादा मिक्सर साऊंड सगळं काही घेऊन आला तेव्हा राजच्या चेहऱ्याची जी स्माईल होती ती वाढली, जीवात जीव आला ज्याला आपण म्हणतो. ऑल लॉफ्ट केलाय बॉल, मिड विकेटला कमले, झेलची संधी. ओहो, या चुका फार कमी पाहायला मिळतात, मात्र ती होतीये. कमलेश कडून कॅच ड्रॉप झाली. करंटची धाव मिळतीये 1, षटक संपन्न 2. टोटल स्कोर 2 विकेटचं नुकसान, 19 धावा. श्री गणेश क्रिकेट संघ खोडी. इथे 11 वाजल्यापासून कट्टा मिट्टा चित्रपट सुरू होता. अभी ठीक करके देता है. या गोष्टी प्रसाद सर नेहमी आपल्या लक्षात राहतील. तुम्ही 20-25 वर्ष झाले समालोचन करता. कारकिर्दीमध्ये कदाचित या गोष्टी घडल्या नसतील आणि यात कोणाची चुकी नाही. पण कसं आहे की समोर ज्या असलेल्या सोसायटीज आहेत तिकडे किती आवाज जातोय, त्यांना किती त्रास होतोय हा प्रश्न जरूर आहे. मात्र त्यांनी केलेल्या त्या कंप्लेंटमुळे आपले पोलीस बांधव पहिल्या दिवशी देखील त्यांनी हजेरी लावली होती, मात्र आज डायरेक्ट त्यांनी ॲक्शन घेतली. शेवटी कायद्यापुढे त्यांचे हात बांधलेले असतात, त्यांचं ते काम करतात. धावसंख्या धावफलकावरती 19. 2 षटकांचा खेळ संपन्न. राज थोडासा उशिराने आला, अन्यथा त्याने कदाचित कॉम्प्रोमाइज केलं असतं तेव्हा. एकोणीस धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 2 ओव्हर इंटरेस्टिंग आहेत आता, जिथे शुभम पाटील आणि जयेश पाटील या 2 गोलंदाजांना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूने करण ठोंबरे मॅच विनर आहे. लास्ट इयर भन्नाट फॉर्म मध्ये होता करण ठोंबरे. त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट फॉर्म मध्ये मी लास्ट इयर त्याला बघितलं आतापर्यंतच्या. पण आता पुन्हा ते आठवावं लागेल, कारण या बॅटिंग ऑर्डर मध्ये फलंदाज आहेत, पण त्या फलंदाजांमधला किमान एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 20-30+ इनिंग खेळला पाहिजे. बॅकफुट पंच केलाय डीप मध्ये, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होता, नो चान्स फॉर फिल्डर. आलाय करंटचा बॅट मधून 4 रनचा हा चौकार. चौकारासोबत धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा. करंटचा पंच जबरदस्त होता. आता जो फिल्डर बॅकवर्ड पॉइंटला होता त्याला डिपिश कवा पॉइंटला आणलंय. ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. पडल्याबरोबर बॉल इथे थोडासा वळण घेत असताना पाहायला मिळाला, जो थेट आला विकेट किपर ऋतिक पाटीलच्या हातामध्ये. दुपारचं सत्र आहे, जवळपास 2:30 आता वाजत आलेले आहेत. उष्णता वाढतीये. फेब्रुवारीला आपण सुरुवात केली आहे. फुल लेंथ शॉट, एक्स्ट्रा कव्हर, मिसफिल्ड केले इथे विकासने. मागे फिल्डरला चान्स नाही, कारण ते येतील तिथपर्यंत, तोपर्यंत बॉल मात्र निघून गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार.
चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 27 चांगले बॅटिंग करतात. नशिबाचं दार उघडलं, विकासकडून मिसफिल्ड झाली. त्या गोष्टीचा फायदा श्री गणेश क्रिकेट संघ कोणीने उचललाय. चौकार ऑन साइडला उडवलाय आणि चौकारानंतर पहा करण ठोंबरेचा हा नेत्र दीपक षटकार. षटकार आला आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली 33. 33 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटकातील अजूनही बॉल बाकी आहेत 2. शॉट थर्डला फिल्डर आहेत आकाश. सिंगल सहजरित्या मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर दाखवतोय 34. 34 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगलं रन रेट आहे सध्या. हेल्दी रन रेट म्हणता येईल बिकॉज थर्ड ओव्हर एक बॉल बाकी. एक मोठा फटका आला तर 40-38 आपल्याला पाहायला मिळतील. गरजेचा सध्या धावा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळतो अजूनही मैदानाचा आत जो स्ट्रायकिंग एंडला राकेश माळी. शुभमचे षटक, 2 चौकार, 1 षटकार. आतापर्यंत 15 धावांचं मागडे षटक आहे. शेवटचा बॉल वेगाने टाकला. बॉल थेट गेला विकेट किपरकडे. शेवटचा डॉट आला. थर्ड ओव्हरचा खेळ संपला. विकेट पडल्या 2. श्री गणेश क्रिकेट संघ खोणी ऑन 34. 34 धावा, 2 विकेटचं नुकसान. खोणी पडल्याने खार्डी टॉस या. तीन षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतोय 34. विकेट पडलेले असताना 2. लास्ट ओव्हर जी टार्गेट सेट करणारी आहे. पाहूयात काय टार्गेट सेट करतात खोणी. बॉलिंग मार्कवरती तयार जयेश पाटील. एक्सपिरिया मॉल कडून पहिला बॉल घेऊन जयेश. फुल लेंथ होता. ऑफ धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 35. इंटरेस्टिंग मॅच आहे. बॉलिंग युनिट चांगलं खोणी संघाकडे देखील आहे. त्यामुळे 45-50ला टच केलं त्यांनी तर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉप एज आहे. बॉल हवेमध्ये. शॉर्ट कव्हरला विकास थोडा लेट धावलाय. 1 धाव तर सहजरित्या इथे मिळते. करणला पुन्हा एकदा जीवनदान. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना ती 36. 36 धावा फलकावरती आपण पाहतोय. आय थिंक लोडाचा जो ब्रिज आहे गर्डरचं काम करायचं त्यामुळे आज रात्री 12 वाजल्यापासून पुढच्या 5 दिवसांसाठी हा रस्ता बंद असेल. आणि त्यातल्या त्यात दातुली नगरसेवक चषक देसाईच्या मैदानावरती मालामाल. फुल लेंथ आहे. बॉलर्स बॅक खेळला. मिड ऑफला चेस केला बॉलने. डबलचा कॉल. थ्रो चांगला होता पण 2 धावा.
2च्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय 38. 38 धावा फलकावरती आहेत. प्रगतीपथावर असताना सध्याचे 4थं षटक. पॅव्हलियन शांत आहे, चर्चा सुरू आहे, पण धावा यायला पाहिजेत. एकमेव उद्देश पॅव्हलियनचा. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 धावा येत आहेत. एक वाईड, एक सिंगल, डबल. माळी फुल लेंथ आहे, समोर खेळलाय. लॉंग ऑन मध्ये शुभम आहे. पहिली धाव पूर्ण झाली. सेकंडचा प्रयत्न यावेळेला. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 39. 39 धावा फलकावरती आपण पाहतो. अंतिम दिवस. हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एस के पाटील चषक 2025 ही स्पर्धा आपण गेल्या 2 दिवस याच मैदानावरती पाहतोय, किंग मैदानावरती. आणि आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस. ऑन साइडला वळवला, मिस टायमिंग आहे. डीप स्क्वेअर लेग. रुपेश पोहोचलाय. वेल जज. ओ जगल 4th अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. बटरफ्लाय कॅच आणि फलंदाज बाद. स्कोर सध्या आपण पाहतोय 39. सुपर कॅच बाय रुपेश पाटील. जर वेगाने डीप स्क्वेअर लेग कडून धावला, एखाद्या जादूगराप्रमाणे तो बॉलला उडवत होता. फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4th अटेम्प्ट मध्ये त्याने कॅच पकडली आणि करण ठोंबरेचा डाव संपलाय. अजय उतेकर मैदानाचा आज चाललाय. बॉल बाकी आहेत अजूनही 2. या 2 बॉलमध्ये किमान एक मोठा फटका यायला हवा. सध्या हेच त्याचा उद्देश असेल, पण मी म्हणेन जयेशने चांगली बॉलिंग केलेली आहे. स्लॉगरमध्ये फक्त पहिल्या 4 बॉलमध्ये 4च धावा, एकही बाउंड्री आली नाही. कमलेशच्या पहिल्या षटकामध्ये 8 होत्या. ऋतिकच्या सेकंड ओव्हरमध्ये 11 आल्या. शुभमच्या 3rd ओव्हरमध्ये 15 आल्या. ते षटक प्रोडक्टिव्ह राहिलं. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4, 2 बॉल बाकी. जयेश सोडून दिलं बॉलला. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहेत. अंपायरचा सिग्नल वाईड. 40 धावा फलकावरती. आता हे 2 बॉल आहेत. ते 40च्या वरती आता किती बनवायचा उतेकरच्या हातामध्ये. कोणीचं भवितव्य त्यावरती असेल. 40 पेक्षा जास्त धावा झाल्या तर 10 पेक्षा जास्तच करंट रन असेल बॅटिंग करत असताना. फुल टॉस आहे. मिस टायमिंग. लॉंग ऑफ पोचल्या चेंडूच्या खाली. वेल जज कॅच. स्काय पाटील फलंदाज बाद. एक वाईड आला, पण मागचा आपण पाहतोय तर 2 बॉलमध्ये 2 विकेट आलेल्या आहेत जयेश पाटील कडून. जबरदस्त बॉलिंग. 5च धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत, ज्यामधल्या 2 वाईड आहेत. मनोज पवार सध्या लंच ब्रेक. नुकताच त्यांचा लंच पार पडलाय. रतन मानेरकर सर, प्रसाद सहस्रबुद्धे सरांना आपण ऑन ग्राउंड सध्या पाहतोय. शेवटचा 1 बॉल या डावामधला टार्गेट सेट करणार आणि मैदानाचा आत आलाय भूषण ठोंबरे. अरियप कमॉन. जास्त वेळ घेऊ नका. लगेचच वळवली बी. डाव संपल्याबरोबर तुम्हाला मैदानाचा बाहेर यायचं आणि खोणी असंघ. शेवटचा बॉल पडल्याबरोबर मैदानाचा आत उतरा. पडले आणि काढायचे कॅप्टन. टॉससाठी या तुम्ही. जयेश पाटील फुल लेंथ आलाय. बॉल आज बॅक मिड ऑफला चेस करून बॉल चालला लॉंग ऑन मध्ये. थोडंसं फंबल, त्याचा फायदा उचलतील. 2 धावा. डाव संपला पहिला. विकेट पडले जिथे 4 बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ खोणी. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 42. 42 धावा, 4 विकेट नुकसान. 43 धावांचं लक्ष चेंज मडोली बीज संघासमोर. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण लगेचच करणार आहोत. मॅच समरी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. सर्वोत्तम स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. करण ठोंबरेचा 24 धावा, त्यानंतर आकाश, राकेशच्या 4, भूषणच्या 2 आणि जयशी चांगली बॉलिंग. बेस्ट फिगर. 8 धावा खर्च करत असताना 2 विकेट. त्यानंतर ऋतिक 11 धावा 2 विकेट.
कमलेश इकॉनॉमिकल 8 धावा, तर शुभमच्या षटकामध्ये गेल्या 15 आणि अशा पद्धतीनं 42 बनलेल्या आहेत. 43 धावांचं लक्ष आहे. कॅप्टन येतीलच, आपण लगेचच टॉस करू. कार्डी आणि पडले या दोन्ही संघांदरम्यानच्या पुढच्या लढतीचा. मात्र या मॅचमध्ये 43 धावा चेस होतील की नाही होणार, जिंकेल कोणी की जिंकेल वडवली बी, याचं प्रत्यक्ष धावतं म्हणून तुमच्या समोर घेऊन येत आहेत प्रसादजी परब सर. थँक्यू सो मच कुणाल, सॉरी करण. विनंती करतो मी सन्माननीय रामदास पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. करण काळे यांच्या शुभ हस्ते आपण मगाशी त्यांच्या मुखात आपण ही वाणी ऐकली पहिल्या सत्रामध्ये, आणि पुढच्या सामन्याचा टॉस रामदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. दोन्ही संघनायक रेडी आहेत, तुम्ही बघताय स्क्रीनवर दोन्ही संघनायकांना. विशाल आणि विशाल त्यासोबत वैभव एकमेकासमोर. लक्ष 43 धाव्यांचं ठेवलं आहे वडवली बी संघासमोर. 10.75 10 ते 11 धावा षटकामागे करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी वडवली बी संघाला. आकाशच्या संघामध्ये चांगला प्लॅटफॉर्म सेट केला, चांगली बॅटिंग केली या सामन्यामध्ये आणि चांगला परफॉर्म केला श्री गणेश क्रिकेट क्लब खोणी या संघाने. टॉस कंप्लीट झाला आहे, वैभव टॉस जिंकला आहे, निर्णय गोलंदाजी करण्याचा वैभव. येस, थँक्यू. पडले संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला गोलंदाजी करू, आणि खार्डी संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. $43 रन्स टू विन फॉर टीम वडवली बी. लक्ष 43 आहे. आपण पाहत आहोत एस के पाटील चषक 2025. मागच्या वर्षापर्यंत ही स्पर्धा आपण सफरा मैदान या ठिकाणी आपण बघितली. यावर्षी आपण हे चित्र बघत आहोत की ही स्पर्धा उसरगरच्या किंग मैदानावर आयोजित करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे. नेक्स्ट मॅचसुद्धा टॉस झालेला आहे, खार्डी विरुद्ध पडले अशी तुम्ही फाईट बघणार आहात. त्यामध्ये पडले संघाने नाणेफेक जिंकली, कॅप्टन होता वैभव, निर्णय घेतला गोलंदाजी करू 4 षटकांच्या मॅचमध्ये, आणि गावदेवी खार्डी संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. सध्या या मॅचमध्ये 43चं लक्ष आहे. मॅच नंबर 5वी आपण बघत आहोत आजच्या दिवसामध्ये. हॅलो 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 आजच्या दिवसातला हा 5वा सामना आपण बघत आहोत. हॅलो 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 5वा सामना आजच्या दिवसातला सुरू आहे. सेकंड इनिंगमध्ये आपण बघतोय ते म्हणजे 43चं लक्ष घेऊन इस्लामाचे दोन्ही फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये विशाल आणि विशालच्या सोबत ऋतिक, आणि षटक क्रमांक पहिलं हेमंत येतोय बॉलिंग मार्कवर कोणी संघाकडून. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिलाच चेंडू उचललाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आकाश विथ द ग्लेअर, आणि जजमेंट बघा चांगलं आहे. पहिल्याच चेंडूवर हेमंतने एक मोठा धक्का दिलाय वडवली बी संघाला. त्यांचा सगळ्यात भरवशाचा आणि आघाडीचा फलंदाज, अत्यंत अनुभवी फलंदाज विशाल पाटील बॅक टू द गाउट. व्हेरी फर्स्ट बॉल ऑप्शनच्या थोडासा बाहेर भेटला, ओव्हर पिच बॅटर करून घेतला. तो गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता, पण त्या ठिकाणी एक्झॅक्टली डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येतो तो मिड ऑफच्या दिशेने सर्कलच्या थोडासा बाहेर, आणि खूप चांगला झेल फिनिश केला तो आकाशने. फर्स्ट विकेट डाऊन ऑन व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ टीम वडवली बी. बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन आकाश येतोय फलंदाजीला. आजच्या दिवसामध्ये एकूण 9 सामन्यांचं शेड्यूल, सामना क्रमांक बघतो 5वा सुरू आहे. यात अजून 4 सामने बाकी आहेत.
नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे ऑलरेडी. या अगोदर या स्पर्धेमध्ये वाकड आणि गौरीपाडा या संघाने 8-8 संघाच्या माध्यमातून बाजी मारत असताना टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता हेमंतने आपल्या संघाला मिळवून दिली. कॉट बाय आकाश, बोल्ड बाय हेमंत, फर्स्ट विकेट डाऊन. विशाल पाटील बॅक टू डग आउट. न्यू बॅट्समन आकाश ॲट स्ट्राईक. 1 डाऊन बॅट्समन. हेमंत अगेन ऑन बॉलिंग मार्क. चेंडू हवेमध्ये, आकाश पुन्हा ॲक्शनमध्ये आणि ॲक्शन पूर्ण. वन्स अगेन कॉट बाय आकाश, बोल्ड बाय हेमंत अँड आकाश बॅक टू डग आउट. सेकंड विकेट डाऊन. बॅक टू बॅक विकेट, बॅक टू बॅक कॅचेस. सेम रिझल्ट आपण बघतोय किंवा सेम पोझिशन आपण बघतोय. त्या ठिकाणी झेल त्यासाठी भाग पाडतोय. इवन कम्पेरेटिव्ह टू विशाल, हा फटक्यामध्ये ताकद चांगली वापरली होती, पण एक्झॅक्टली बाउंड्री लाईनवर आकाशने खूप चांगला झेल फिनिश केला. दुसरा धक्का लागला आहे. अजूनही संघाचं खातं उघडलं नाही, पण मात्र गोलंदाज हेमंतने तो त्याच्या अकाउंटमध्ये 2 विकेट्स त्याने जमा केलेत. बॅटिंगसाठी कमलेश पाटील. सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की अंडर प्रेशर खूप चांगला खेळ केला आणि इवन बऱ्याच वेळा आपण बघतो इवन ते कधी कधी सामना लवकर फिनिश करतात किंवा अंडर प्रेशर जेव्हा खेळायला लागत असेल निश्चित तेव्हासुद्धा मात्र चांगला परफॉर्म वडवली बी संघाचा बघायला मिळतो. पण कोणी संघाने एक चांगला संघ आपण बघतोय या मैदानावर बघतोय. हर्षद ठोंबरे सारख्या एका अनुभवी खेळाडूच्या उपस्थितीमध्ये किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली हा संघ चांगला परफॉर्म करतोय. 2 विकेट काढलेत. हॅट्रिक बॉल असेल तो हेमंतचा आणि समोर आलाय तो कमलेश पाटील. हॅट्रिक बॉल फॉर हेमंत. ट्रॅक चेंज केला, लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला आलाय. राऊंड विकेट अटॅक करेल कमलेश. समोर मागे पाठवण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरलीमध्ये ते क्षेत्ररक्षक येतो तर स्क्वेअरलीमध्ये चेंडू कव्हर करेल. व्यवस्थित टायमिंग झाला नाही हा फटका. इवन तो एरिया पूर्णपणे वॅकेंट होता, पूर्णपणे खाली होता, कारण पॉवर प्ले सुरू आहे. एकमेव षटक, 4 षटकांसामन्यामध्ये तुम्हाला एकच षटक मिळतं ते पॉवर प्लेचं, आणि ते आपण बघतो त्या ठिकाणी फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. फलंदाजाने खातं उघडले संघाचं आणि स्वतःचं सुद्धा. ते फलंदाज कमलेशने स्ट्राईक एंडला पोहोचले. ऋतिक हेमंत पुढचा चेंडू घेऊन ऋतिक समोर. स्लाइस केलंय, पॉईंटच्या डोक्यावरनं चेस केलाय. चेंडूला अप्रतिम फटका ऑफर केलाय. लॉंग चेस होता खेळाडूंसाठी, पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार. ऑप्शनच्या बाहेर खूप रूम भेटला, जागा भेटली. तलवार जशी चालवाविना तशी ही बॅट फिरवली. स्लाइस केलं या चेंडूला आणि थेट चेंडू सीमारेच्या बाहेर चौकारासाठी. चौकाराने ऋतिक खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 5, 2 गडी बाद. लक्ष 43 आहे. बॉटम हँड हवेमध्ये चेंडू. मिडऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, कव्हरमध्ये चेंडू कव्हर करेल. शॉर्ट एक्स्ट्रा वरला करण त्या ठिकाणी चेंडू कव्हर करून फेक करेल. तोपर्यंत 1 धाव आणि धावसंख्या 6. एक सिंगल, एक चौकार, एक सिंगल अगेन. पहिले 2 चेंडू 2 विकेट आपण बघितले. चॉप केला या चेंडूला. क्षेत्ररक्षक कव्हर लावून चेंडू कव्हर केला. तोपर्यंत 1 धाव. या आपण व्यासपीठावर कुशण भोयर यांचा सन्मानित करूया. कुशण भोयर आपण या, आणि मी पद्माकर भोयर यांना विनंती करतो की आपल्या शुभस्य हा सन्मान करायचा आहे. पद्माकर भोयर आपण प्लीज या बाहेर. आपल्या शुभस्य आपण कुशण भोयर यांचा सन्मानित करतोय. पैसे देऊन
ह्या गोष्टी पचन प्रक्रियेसाठी खूप चांगल्या असतात. कारण तुम्ही एका दिवशी जर नॉनव्हेज जेवण असाल त्यानंतर मग तुम्ही अशा काही प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही त्याचं सेवन करताय तर त्या गोष्टी चांगल्या असतात तुमच्या प्रकृतीसाठी. याचं सेवन सुरू आहे. एका षटकाकडे धावसंख्या 7 धावा. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. ब्युटिफुल डिलिव्हरी. बॉलिंग मार्कवर हर्षद ठोंबरे. भाग पडलं फटका खेळण्यासाठी बाहेर आणण्यासाठी फलंदाजाला. बघितलं आपण हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो. क्या बात आहे. लेफ्ट हँडरसाठी लेग कटर होता हा चेंडू. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. एस के पाटील चषक. राऊंड विकेट. अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा आतमध्ये येणारा चेंडू सरप्राईज करणारा कमलेशला आणि पंचांचा इशारा लेग बाईजचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे ॲड होईल. धावफलकावर आपण बघतो धावसंख्या ती 8 धावा. सुपर बॉलिंग. सुपर बॉलिंग. स्टील रिक्वायर 35 फ्रॉम द 16. 16 चेंडू 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी ती वडवली बी संघाला. आतापर्यंत एकमेव चौकार आपण बघितला आहे तो म्हणजेच या इनिंगमध्ये तो सुद्धा ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. स्ट्राईक एंडला तोच उभा आहे. हे चांगलं कॉन्टेस्ट असेल. एका बदला चांगले दोन्ही दर्जेदार ऑलराऊंडर एकमेकांसमोर येत आहेत. हर्षद वर्सेस ऋतिक. खोदून काढला चेंडू ऑन साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम फिल्डिंग डीपमध्ये बघायला मिळते विथ द ग्लेअर. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील. विथ द ग्लेअर बॅटिंग खूप रेअर असते. फिल्डिंग हो पण खूप वेळा बघितली आहे. याच बेतवडे गावचा मी संदेशला कित्येक वेळा बघितलं आहे. तो ग्लेअर घालून फिल्डिंग करायचा. चांगला दर्जेदार खेळाडू या बेतवडेच गावचा. मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. तिथपर्यंत पोहोचेल का. प्रयत्न चालू आहेत. 2 खेळाडूच्या मध्ये चेंडू लँड होतोय आणि तोपर्यंत 2 धावा धावून इथे पूर्ण करतोय ऋतिक. स्ट्रगल करायला लावतोय. संघर्ष करायला लावतोय. एवढी अचूकता गोलंदाजीमध्ये भेदकता गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 12 धावा धावफलकावर आणि एकच षटक आहे हर्षदकडे. तर मात्र एकच षटक आहे. रोहित बघायचं ऋतिक त्या मुवमेंटला हे षटक कशा प्रकारे तो खेळून काढेल. धावसंख्या 12. 12 लॉस ऑफ 2 इन सेकंड ओव्हर. चेजिंग द टोटल ऑफ 43 इन द 4th ओव्हर. त्याबद्दल लेग ग्लास करायचा प्रयत्न होता. चेंडू मागे जातोय. शॉर्ट थर्डमॅनला बॅटची हलकीशी एज घेऊन खेळायचं होतं. तो म्हणजेच फायनलमध्ये हा शॉट खेळायचा होता. एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 13. मागच्या सामन्यात आपण बघितलं की 6 चेंडूत 18 धावा चेस केला सागाव संघासमोर याच वडवली बी संघाने. इव्हन त्यांचे विकेट जवळजवळ 5 विकेट त्यांनी गमावले होते. 13 चेंडू शिल्लक आहे. त्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू 30 धावा. ओ हवेमध्ये चेंडू आपण बघतोय बाहेर निघतोय. पुन्हा लेग कटर जो खूप बाहेर निघाला. लेफ्ट हँडरसाठी लेग कटर आहे. नॅचरल ऑफ कटर चेंडू टाकला होता. भरपूर बाहेर निघालाय. फूटभर चेंडू बाहेर निघालाय. म्हणूनच ताबडतोब पंचांनी सिग्नल केला वाईड बॉल. लेफ्ट हँडर समोर चांगली गोलंदाजी करतोय हर्षद. मागच्या सुद्धा काही चेंडू निश्चितच थोडंसं स्ट्रगल करायला लावलं होतं ते कमलेशला त्याने. बॉटम हँड. जसा फटका आपण बघितला तो फटका खेळत असताना आधीच तो शॉट त्याने बनवला होता. कव्हर्समध्ये एक्झिक्यूट केला. एकदा तिथे कंप्लीट केली. षटक इथे समाप्त होत आहे आणि एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय. अंकी जरी धावफलक मला सांगतायत आमचे गुणसंख्या लेखक 15 धावा धावफलकावर. दोन षटकांची धावसंख्या 7.5ची गती. 15 धावा धावफलकावर. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावांची अजूनही गरज आहे. करंट रन रेट 7.5 पण रिक्वायर रन रेट जाऊन पोहोचला तो 14वर. प्रति षटकामागे 14 धावा करायच्या आहेत कारण 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला बाकीच्या आता दोन्ही संघ जे नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहेत डगआउटमध्ये कडे येऊन थांबायला हरकत नाही आहे. मॅच जरी लांब आहे. 14 चेंडू 28 करायचे आहेत पण बघायचं आहे दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करणार जिंकण्यासाठी. असं आपण मगाशी ग्लेअरचा उल्लेख केला. ग्लेअरमध्ये आम्ही निश्चितच ग्रामीण विभागातना भरपूर सारे खेळाडू बघितले. संदेशला मी सर्वप्रथम बघितलं विथ द ग्लेअर फिल्डिंग करताना. गोरख मांगरूकरला मी बॅटिंग करताना बघितलं आहे.
मोठ्या स्पर्धेमध्ये लेट रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याला बॅटिंग करताना बघितलं आहे आणि त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून त्याने जबरदस्त फटकेबाजी केली होती. ही सुद्धा हा सुद्धा एक इतिहास आहे. आणि आता आपण बघतो की आता सगळेच जण आज जर तुम्ही ग्लेअर घालताय, तुमच्या डोळ्यांना त्रास होत नाही, खास करून तुम्ही जर प्रखर उन्हामध्ये खेळताय, तुम्हाला डोळ्यांचा कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही, पण चांगल्या क्वालिटीचे ग्लेअर घाला जेणेकरून तुम्हाला तुमच्या डोळ्यांना त्याचा त्रास होणार नाही. कारण सध्या आपण बघतो की 100 रुपयाला पण ओकलेचे गॉगल मिळतात. हे सुद्धा आपण बघतो बऱ्याचशा खेळाडूंकडे. ओकले ब्रँड चांगला आहे, पण त्याचं स्टँडर्डसुद्धा तसं आहे. त्यामुळे चांगल्या स्टँडर्डचे गॉगल किंवा ग्लेअर्स तुम्ही वापरा. ऋषिकेश वैद्य यांनी मात्र या ट्रेंडची सुरुवात केली. ऋषिकेश केशव वैद्य ग्लेअर घालून बॅटिंग करण्याचा निश्चित पहिला मान निश्चित कोणाला जाईल टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, तर ऋषिकेश केशव वैद्य यांना जातो. त्यानंतर बरेचसे खेळाडू ते आता फॉलो करायला लागले. बरेच जण त्यांचा तो रोल मॉडेल आहे. लेफ्ट हँडर ऑन स्ट्राईक आपण बघतो फलंदाज तो म्हणजेच कमलेश. चला मॅच सुरू करा, सामना सुरू करा. यानंतर 4 सामने अजूनही शिल्लक आहेत. त्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन बाकी आहे. घड्यात आता जवळजवळ 3 वाजत आलेत. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज येतोय भूषण ठोंबरे. चला मॅच सुरू करा. 12 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची अजूनही गरज आहे. भूषण ठोंबरे लेफ्ट हँडर समोर स्लाइस करायचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे चेंडू, बाहेर आहे. पंच वळताय, सिग्नल करतात वाईट बॉल. बचवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा कमलेशपासून, पण परफेक्ट वाईड यॉर्कर टाकला होता, पण खूप बाहेर निघतोय चेंडू. त्या ठिकाणी बघतोय पंच प्रसाद सहस्रबुद्धे सांगतात की हा चेंडू वाईड आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या पुरली ती 16वर, अजूनही 27 करायच्या त्या 12 चेंडूमध्ये. SK पाटील चषक जो प्रत्येक वर्षी आपण मागच्या काही पर्वामध्ये आपण बघितलं की सफरा मैदानावर स्लोअर वन चेंडू पायाच्या मागून एसटी वाकवली. वॉटर डिलेव्हरी मॅग्निफिसन, अनप्लेबल, सरप्राइझिंग डिलेव्हरी. स्लोअर वन चेंडू टाकला. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये बोटं फिरवली, असं वाटलं की चेंडू लेगस्टिकच्या बाहेर निघून जाईल, पण इथे मात्र पूर्णपणे फसवलं आहे. बीट केलं आहे, डॉमिनेट केलं आहे चेंडूवर आणि थेट यशच्या उद्ध्वस्त केल्या आहेत, वाकवल्या आहेत त्या कमलेश पाटीलच्या. मॅग्निफिसंट डिलेव्हरी बाय भूषण ठोंबरे. जसं मगाशी मी उल्लेख केला की हर्षद ठोंबरेच्या नेतृत्वाखाली हा संघ खूप चांगला परफॉर्म करतो आहे. सर्व काही नवीन चेहरे किंवा उद्योन्मुख चेहरे संघात तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा मी त्या स्पर्धेची आठवण करून देईन, जी मी सातत्याने सूचना करतो आहे, आठवण करतो आहे, किंवा तशी स्पर्धा येणाऱ्या काळात तुम्हाला प्रबोधनसारख्या मैदानावर गोरेगाव वेस्टमध्ये असलं जे ग्राउंड प्रबोधन T20ची क्रिकेट टुर्नामेंट खेळण्यासाठी ओळखलं जातं, त्या मैदानावर क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे 4, 5 आणि 6 एप्रिलला. आणि उद्योन्मुख चेहरे, जे अनपॉलिश चेहरे आहेत ना, ज्यांनापर्यंत आतापर्यंत प्लॅटफॉर्म मिळाला नाही आहे, संधी मिळाली नाही आहे, टॅलेंट अजूनही खेड्यापाड्यामध्ये लपलं आहे, आपल्या गल्लीमध्ये लपलं आहे, त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न होतो आहे. तो फॉर्म मी ऑलरेडी भरपूर ग्रुपवर व्हायरल केला आहे. तर आपल्या विभागातले सुद्धा 22 वर्षाखाली जर खेळाडू कोण असतील तर एक चांगला संघ बांधा. त्या ठिकाणी एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आउटर 16 संघ आणि इंटर गोरेगावचे 16 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. मग कुठलाही खेळाडू तुम्ही घेऊन या महाराष्ट्रामधून, भारतामधून. पुढचा चेंडू भूषणचा, शुभमसाठी ऑन साईडला पुलचा फटका. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्रशक्ती त्याच्यावरून चेंडू कव्हर करेल. मिड विकेट वायडिश लॉंग ऑन. इव्हन बरेच जण आपण म्हणतो की त्या ठिकाणी काऊ कॉर्नरसुद्धा त्याचा उल्लेख केला जातो. चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकदा तिथे ॲड केली जाईल धावफलकावर. धावसंख्या 17 धावा. सन्मान्य काशीनाथ पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्यासोबत राजेश पाटील यांचं आगमन झालं आहे, त्यांचंसुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि चेंडू विकेट घेऊन सेलिब्रेट केलं आहे, स्वागत केलं आहे ते भूषण ठोंबरेने. या षटकात 2 विकेट काढतो आहे. आणि आताच आपण बघतो की व्यासपीठावर आमच्या या VIP गेस्ट रूममध्ये आपण बघतो आहे काटाईचे माजी उपसरपंच सन्मान्य काशीनाथ पाटील यांचं इथे आगमन झाले. त्यांचं स्वागत मात्र खूप सुंदररित्या केलं आहे ते भूषण ठोंबरेने. जसं आपण सकाळीसुद्धा उल्लेख केला, कारण की आत्तापर्यंत ॲज अ स्पॉन्सर म्हणून तब्बल 79 बाईक, त्यासुद्धा सिरीजच्या बाईक आतापर्यंत प्रोव्हाइड केलेल्या आहेत, पुरस्कृत केलेल्या आहेत. केतनकडे सुद्धा आतापर्यंत एवढ्या बाईक नाही आहेत.
जेवढ्या काशीनाथदादांनी ॲज अ स्पॉन्सर म्हणून दिलेल्या आहेत. नवीन आलेला फलंदाज बॅटिंगसाठी ग्राउंड चार्जमध्ये प्रवेश करतोय. नावच प्रवेश आहे. मगाशी प्रवेश गेला आणि ताबडतोब रिटर्न सुद्धा आला कारण त्याला बाद व्हावं लागलं. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साईडला, चांगलं प्लेसमेंट, मिड विकेटला एक्झिक्यूट केलं चेंडू आणि खरा फिल्डिंग. आकाशने पहिल्या चेंडूवर झेल अप्रतिम टिपला होता. दोन्ही झेल सुंदररित्या त्याने फिनिश केले होते आणि त्याच्याकडनं झाली ती चूक. चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावा. फलंदाजीला नवीन फलंदाज ग्राउंड चार्जमध्ये प्रवेश करतोय. जसं मी मगाशी उल्लेख केलं की प्रवेश मागच्या सामन्यामध्ये सुद्धा लवकर तंबूत परतला, पण इथे चौकार सुद्धा मारलाय प्रवेशने. आता चेंडू शिल्लक आहे मैदानावर 7. 22ची गरज आहे. चांगला चेंडू हाताळला आहे. सुरेख बॉलिंग. भूषणने या षटकात आपण बघतो की मैदानावर 3 विकेट्स काढलेत. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. एका षटकामध्ये मोठ्या संघासमोर परफॉर्म करत असताना मात्र विकेट्स काढणं ही खूप जिद्दीची गोष्ट. ती जिद्द दाखवली आपल्या बॉलिंगमध्ये गोलंदाज भूषणने. अप्रतिम परफॉर्म केलं आणि सामना आता आले तो शेवट षटकामध्ये. चेंडू शिल्लक ते मैदानावर 6 आणि करायच्या त्या 22 धावा. मागच्या मॅचमध्ये 6 चेंडूत 18 धावा चेस केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर ती मॅच फिनिश झाली होती. ती बॅटिंगर्सना वडोली बी संघाच्या माध्यमातून. आता बघायचं आहे 22 धावा त्यांना करायच्या. टीम मॅडल सुरू आहे, टीम मीटिंग सुरू आहे, पण टीम मीटिंग लवकर फिनिश करा ही सूचना आयोजकांची आहे, जेणेकरून आम्ही पुढचे 4 सामने लवकरात लवकर सुरू करू, संपवू. कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपण बघू शकाल गावदेवी खार्डी विरुद्ध पडले या 2 संघांमध्ये फाईट बघायला मिळेल तुम्हाला. चला मॅच सुरू करायची लवकर. कारण हा जो सीझन आहे किंवा आता आपण बघतो कारण की फेब्रुवारी एंडिंगपर्यंत आपल्या विभागातलं क्रिकेट ऑलमोस्ट कमी होतं. कारण जशी होळी पेटते, ऊन भरपूर प्रखर असतं, अशा मुमेंटला शक्यतो खेळाडू कोण खेळत नाही, संघ कोण एंट्री टाकत नाही. अशा मुमेंटला नाईट क्रिकेट टुर्नामेंट क्वचित आपल्याकडे असतात आणि त्या स्पर्धेमध्ये हे खेळाडू भाग घेत असतात. त्यामुळे एक प्लॅटफॉर्म मिळावा, क्रिकेट थांबू नये यासाठी हा प्रयत्न. बाकीच्या मुंबई भागामध्ये जेव्हा क्रिकेट टुर्नामेंट असतात त्या कंटिन्यू चालू असतात, खास करून फ्रायडे, सॅटर्डे, संडे त्या ठिकाणचं क्रिकेट कंटिन्यू चालू असतं. 6 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर आले गोलंदाज अनंता. उंच गेलाय, स्लॉग हिट केलाय, टायमिंग बेमिसाल, सीमारेषा पार, षटकार. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सामनावीराचा पुरस्कार घेतला. याचं कारण 6 चेंडूत 18 धावा चेस केल्या होत्या.
6 बॉलमध्ये आता 22 करायचे आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आला आहे. अजून आता 16 धावींची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मागच्या मॅचमधली बॅटिंग किंवा मागच्या मॅचमधली जेव्हा बॅटिंग केल्यानंतर मिळालेला सामन्यावरचा पुरस्कार, तो कॉन्फिडन्स पुन्हा आता शुभमला मैदानात घेऊन आला आहे. वॉट अ शॉट, परफेक्ट कनेक्शन, परफेक्ट टायमिंग आणि थेट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर लांबलचक मारलेला षटकार फलंदाज शुभमच्या बॅटमधून. अजूनही सामना बॅलन्स आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. करायच्या त्या 16 धावा. बघूया आता विकेटचं इक्वेशन काय आहे. पहिल्या इनिंगमध्ये बघूया आपण विकेट किती गमावल्या. वडवली च्या विरोधात कोणी संघाने बॅटिंग 4 विकेट्स गमावल्या होत्या. तर आतापर्यंत वडवली संघाने विकेट्स गमावल्या त्या 5. त्यामुळे कंपल्सरी या धावा चेस तुम्हाला करायच्या आहेत. विकेट एक जास्त गमावली आहे. ओ मॅग्निफिसंट बॉलिंग, पण भरपूर बाहेर. प्रचंड वेग होता. दिशेवर नियंत्रण नाही आहे. वेगाने मात्र इथे उत्तर देण्याचा प्रयत्न, पण दिशाहीन गोलंदाजी. supersports.in माध्यमातून टेलिकास्ट सुरू आहे. येस, दोन्ही संघ आय थिंक रेडी आहेत. मागाशी दोन्ही ते आले तिथपर्यंत आणि मॅच संपण्याची वाट बघतात. लगेचच सामना सुरू करतील पडले आणि खार्डी. वाईट बॉल पंचांनी सिग्नल केला आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 15ची अजूनही गरज आहे. अनंता, गोलंदाजीत वेग होता, पण त्याच्यापेक्षा जास्त वेग शुभमच्या बॅटमध्ये आहे हे त्याने दाखवलं आहे. आणि अजून एक ठोकला आहे. उत्तुंग टोले जंग षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग, ताबडतोड फलंदाजी, विस्फोटक अंदाजमध्ये, आक्रमक अंदाजमध्ये. तो अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजांवर. अंगकाठी बघा, जर तुम्ही बॅट्समनकडे जर बघितलं, कारण अंगकाठी बघा, सडपाळतोय बांधा. पण टायमिंग, हे फटके टायमिंगवर जातात, ताकदीवर सुद्धा जातात. ताकद थोडीशी कमी होती, पण टायमिंग केलं आहे चेंडूवर. जसा चेंडू शॉर्ट पिच भेटला, तुटून पडला आणि त्याच झोनमध्ये, ज्या ठिकाणी त्याने पहिला षटकार मारला त्याच झोनमध्ये पुन्हा आता दुसरा षटकार त्याने मारला आहे. चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि करायच्या त्या 9 धावा. 2 षटकारामुळे कॉन्फिडन्स वाढला आहे तो शुभमचा. 4 चेंडू 9 धावा. हे काय झालंय, हे काय झालंय नक्की? काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईड बॉलचा अँड 1 फॉर द ओव्हर. एका षटकातला बाउन्सरचा कोठा झालाय पूर्ण, प्लस वाईड सुद्धा मिळालाय. 1 धाव ॲड केली जाईल. 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची अजूनही गरज. 4 चेंडू 8 धावा. काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न मात्र अनंताने केला. अंगलट आलाय. चेंडू हवेमध्ये आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक थोडासा वेट करतोय आणि चेंडूची वेग नॉस्टॉक घेतला. गुड थ्रो. इथे काय झालंय? चूक झाली आहे. अनंताने केली चूक. आता ही चूक आहे की घोडचूक आहे याचं उत्तर पुढच्या 3 चेंडू तुम्हाला मिळेल. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता ही काय असते त्या फिल्डरकडनं बघायला मिळाली. किरणचं खरंच कौतुक करेन. किरणने बरोबर गोलंदाजाकडे थ्रो दिला होता. त्याला माहिती आहे की शुभम स्ट्राईक एंडला जर आला तर सामन्यामध्ये चित्र तो बदलू शकतो, एवढी क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळे त्याने परफेक्ट थ्रो दिला होता अनंताकडे. अनंताने तिथे चूक केली. तसं मगाशी मी उल्लेख केला की चूक आहे की घोडचूक आहे. आणि याला 3 चेंडू तुम्हाला समजेल. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धाव्यांची गरज आहे आता मात्र सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला आल्यानंतर बघायचं आहे काय उत्तर देईल तो शुभम अनंताला आणि खोणी संघाला. 3 चेंडू आणि 6 धावा. ऑन साईडला पूलचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक समोर उभा आहे मिड विकेटला. चेंडू कव्हर करून स्ट्राईक एंडला फेक, नॉस्टॉक एंडला फेक करतोय. चूक पुन्हा एकदा होते. हाताला मला असं वाटतं रबर लागलाय. तो जास्त बाउन्स होता चेंडू त्याच्या हातातून. काय किती वेगाने चेंडू जेव्हा जेव्हा फेकले गेलेत अनंताकडनं ते कव्हर झाले नाही आहेत. आणि आता मात्र निश्चित हो कंपल्सरी मगाशीच उल्लेख केला आहे, कारण वडवलीने आतापर्यंत कंपॅरेटिव्ह खोणी संघ विकेट जास्त गमावलेत. त्यामुळे या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायच्या आहेत. 2 चेंडू आणि 4 धावा. एस टीच्या मागे आपण बघतोय विकेट किपर काहीतरी जाऊन कानमंत्र देतोय गोलंदाजाला. इव्हन सर्व खेळाडूंनी चांगली मेहनत घेतली आहे, सर्व फिल्डर्सने चांगली मेहनत घेतली आहे. खोणी संघाने हा सामना वाचवण्याचा प्रयत्न करतायत.
पण आता मात्र आपण कधीही म्हणतो ना कारण की गोलंदाजी करतात पण बाकीच्या फिल्टरची साथ लाभत नाही आहे. इथे उलटं घडलं आहे. फिल्टर साथ देत नाही, गोलंदाजी ती मदत होत नाही त्याची, कारण चेंडू त्याच्याकडनं कव्हर होत नाही आहे. 2 वेळा आपण बघितलं की 2-2 धावा धावून पूर्ण केल्या शुभमने. पुन्हा आता तेच चॅलेंज आहे, तेच गणित आहे. 2 चेंडू शिल्लक आणि 4 धाव्यांची गरज. खूप बाहेर आहे, खूप बाहेर आहे. खूप मोठा लेग कटर, वाईड बॉल. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. खूप मोठा लेग कटर टाकला त्या ठिकाणी. खूप बाहेर निघतोय चेंडू. शेवटचे 2 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. हो, बघूया किती उंच गेलाय. डीप मिड विकेटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तुम्ही त्याला संधी दिली, त्या संधीचं सोनं करून दाखवणार हे दाखवून दिले शुभमने. आणि पुन्हा एकदा सामन्याचा पुरस्कार निश्चितच तो आपल्या नावावर करेल, याच्यात मात्र शंका नाही. एवढी घणाघाती फलंदाजी केली, सामना अक्षरशः खेचून आणला आणि 6 चेंडू तब्बल 22 धावा कुठत असताना सामना जिंकला तो वडवली बी या संघाने. अभिनंदन. सो 23 धाव्यांची खेळी करणारा, नाबाद राहणारा आणि सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार आपल्या नावावर करणारा तो ठरलाय शुभम पाटील, मॅन ऑफ द मॅच.